नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अर्ली साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ कॅन्सर एक्सप्लेन करणार आहे. आजार कोणताही असू दे, प्रत्येक आजारामध्ये शरीर काही ना काहीतरी आपल्याला सांगत असतं, काही ना काहीतरी साइन्स आणि सिम्पटम्स देत असतं. आता जर तुम्ही कॅन्सरचं बघायला गेलात तर कॅन्सर प्रत्येक स्टेजमधून जाताना आपल्याला काहीतरी दर्शवत असतं. काहीतरी साइन्स आणि सिम्पटम्स आपल्या बाह्य शरीरावरती सतत देत असतं. हे फक्त आपण ऑब्झर्व करणं खूप गरजेचं असतं. आता वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये, उदाहरणार्थ जॉन हॉपकिन युनिव्हर्सिटी असू दे किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ असू दे, इथे वेगवेगळे केस स्टडीज करण्यात आले, वेगवेगळा रिसर्च करण्यात आला आणि या सगळ्या रिसर्चमधून शास्त्रज्ञांना काही कॉमन साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ कॅन्सर आढळून आले, जेणेकरून ते आपण ऑब्झर्व करून लगेचच त्याच्यावरती अंमलबजावणी करणे गरजेचे असते. आता कॅन्सरचे बघायला गेले तर 200हून अधिक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचे काही वेगवेगळे साइन्स अँड सिम्पटम्स असतात. पण जे काही कॉमन साइन्स अँड सिम्पटम्स आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे. आता यामधलं सगळ्यात पहिलं साइन अँड सिम्पटम म्हणजे अनएक्सप्लेन वेट लॉस, अचानक वजन कमी होणे. तुमचं 1 ते 1.5 किलोने वजन कमी जास्त झालं तर इट्स ओके. पण जर का अचानक 4.5-5 किलोने तुमचं वजन कमी होतंय असं तुम्हाला आढळून आलं आणि त्यासाठी तुम्ही काही स्पेसिफिक मेहनत घेत नाहीये, उदाहरणार्थ स्पेसिफिक डाएट फॉलो करत नाहीये, स्पेसिफिक व्यायाम करत नाहीये आणि अचानक 4 ते 4.5 किलो किंवा 4.5 ते 5 किलो या रेंजमध्ये तुमचं वजन अचानक कमी झालं असं तुम्हाला आढळून आलं, तर लगेचच डॉक्टरांकडे जा. तुम्ही या भीतीने डॉक्टरांकडे जायचं टाळू नका, की कॅन्सरच निघेल किंवा काहीतरी भयानकच निघालं तर. असं नाहीये. कधी-कधी काही रिपोर्ट्स निगेटिव्ह पण येतात. पण जर दुर्दैवाने काही निघालंच, तर तुम्हाला ते लवकर कळेल. डॉक्टरांना उपचार करायला त्यावरती सोपं जाईल. म्हणून लगेचच ॲक्शन घेणं इम्पॉर्टंट असतं. आता यामागे रिसर्च असा सांगतो, की तुम्ही काहीही नॉर्मली खातायत, पण तरीही ते तुमच्या शरीराला लागत नाहीये. याचा अर्थ तुमच्या तुम्ही जे खातायत त्याचे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स किंवा जे काही न्यूट्रिएंट्स म्हणूयात आपण, जे काही इम्पॉर्टंट घटक शरीराचे जे असतील ते तुमचं शरीर अब्सॉर्ब करत नाहीये आणि तुमच्या कॅलरीज खूप फास्ट बर्न होत असतात दॅन नॉर्मल. आता हे सगळे न्यूट्रिएंट्स मग जातात कुठे? जर का दुर्दैवानं तुमच्या शरीरामध्ये ट्यूमरची किंवा कॅन्सर सेल्सची ग्रोथ होत असेल, तर हे सगळे न्यूट्रिएंट्स कॅन्सर सेल्स स्वतःकडे ओढून घेतात आणि त्या स्वतः यांचा वापर करून स्वतः ग्रो होत असतात. यामध्ये जास्त करून मसल अँड फॅट लॉस होतो. त्यासाठी बेस्ट वे 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचं सतत वजन मॉनिटर करा. आता सगळ्यात दुसरं इम्पॉर्टंट सिम्पटम म्हणजे सतत थकवा येणे. आता जर का तुम्ही कामावरून आलात किंवा खेळून आलात, हा जो काही थकवा असतो हा पूर्णपणे नॉर्मल असतो. हा थकवा येणं किंवा तुम्ही प्रवासातून आलात, एक्झर्शन झालं, हा थकवा बॉडी लगेच रिकवर करून काढते आणि तुम्हाला लगेचच फ्रेश वाटतं. पण तुम्हाला काहीही न करता सतत सतत थकवा येत असेल तर कृपया तो इग्नोर करू नका. मगाशी जसं वेट लॉससाठी मी तुम्हाला कारण सांगितलं, तसंच सेम इथे देखील कारण असतं. कॅन्सर सेल्स स्वतः वाढण्यासाठी आपल्या शरीरात आपण जे काही खातो ते न्यूट्रिएंट्स वापरत असतात. त्यामुळे आपलं वजन कमी होणे आणि सतत थकवा येणे ह्या 2 गोष्टी सतत होत असतात. दॅट्स वाय इट कॅन बी अर्ली साइन ऑफ कॅन्सर असं म्हटलं जातं. आता तिसरं सिम्पटम म्हणजे सतत ताप येणे. आता ताप येणं हे बऱ्याच आजारांमधलं कॉमन साइन किंवा सिम्पटम म्हटलं जातं. पण ताप कोणताही आजार असू दे, शक्यतो इग्नोर करायचा नाही. आता जर का हा ताप कॅन्सरशी लिंक असेल
किंवा कॅन्सरशी कनेक्टेड असेल हे कसं ओळखायचं, तर रिसर्च असा सांगतो की मोस्टली जर कॅन्सरचं अर्ली साईन ताप येणे हे असेल तर त्यामध्ये ताप हा जास्त करून रात्री येतो आणि टेम्परेचर देखील हाय असतं आणि रात्रीच घाम येतो, त्याला नाईट स्वेट्स म्हटलं जातं. खूप जास्त घाम येणे आणि खूप हाय फीवर असणे हे सिम्पटम शक्यतो इग्नोर करू नका. आता चौथं सिम्पटम म्हणजे गाठ येणे. आता जर तुमच्या शरीराला कोणत्याही स्पेसिफिक अवयवाला सतत गाठ येत असेल, सतत सूज येत असेल, तर ते इग्नोर करू नका. खूप लोकांना वरचेवर गाठ दिसत असते तरी पण ते जाऊ दे बरं होईल असं म्हणून इग्नोर करतात, तर शक्यतो हे करू नका. आता मोस्टली गाठ कुठे कुठे येऊ शकते, तुमचा मानेचा खालचा भाग, काख, त्याच्यानंतर छाती, पोट, ब्रेस्ट, जांघेचा भाग म्हणजेच ग्रॉइन एरिया, या भागावरती बऱ्यापैकी चान्सेस असतात तुम्हाला गाठ येण्याचे. असं नाही की फक्त इथंच येणार, या व्यतिरिक्त कुठल्याही अवयवावरती येऊ शकते, पण हे काही अवयव कॉमन आहेत. पण शक्यतो गाठ येणे हे सिम्पटम इग्नोर करू नका. आता पाचवी साईन किंवा सिम्पटम आपण म्हणूयात ते म्हणजे सतत कुठेतरी पेन होणे. आता जसं जसं आपलं वय वाढत जातं तेव्हा शरीराचे काही अवयव जसं की सतत गुडघे दुखणे किंवा कंबर दुखणे हे जास्त करून आपल्याला दिसून येतं. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठून तरी आतून कुठेतरी आपण म्हणूया ठणकत असेल किंवा सततचं ते दुखणं असेल की ते जातच नाहीये आणि सतत तुम्हाला त्या जागेवरती पेन होतंय, तर शक्यतो मोस्टली लोक काय करतात, पेनकिलर खातात आणि पेनकिलरने काय होतं, ते तेवढ्यापुरतं तुम्हाला आराम देतं, पण ते मुळापासून किंवा मुळासकट ते दुखणं बरं होत नाही. तर अशा वेळेला जर तुम्ही ते दुखणं अंगावर काढलं किंवा जर तुम्ही ते इग्नोर केलं तर ते वर्स्ट होऊ शकतं, कारण तुम्हाला माहिती नाही आहे तुमच्या शरीराच्या आत नक्की काही वेगळं चालू आहे का किंवा चित्रविचित्र काही चालू आहे का हे तुम्हाला माहिती नाही आहे. सो त्याच्यासाठी बेस्ट वे इग्नोर न करता त्याच्यावर लगेचच उपाय करा. आता 6वी सिम्पटम म्हणजे रक्त येणे. आता शरीराच्या कोणत्याही भागामधून तुम्हाला काहीही ठेच लागली नाहीये किंवा तुम्ही कुठेही धडपडला नाहीयेत किंवा पडला नाहीयेत, पण तरीही शरीराच्या कोणत्या तरी भागामधून सतत रक्त येत आहे किंवा आपण म्हणूयात एका ठराविक टाईम पिरियड नंतर किंवा जर तुम्ही सकाळी उठलात किंवा रात्री झोपताना एका ठराविक टाईम पिरियडमध्ये तुमच्या शरीराच्या भागामधून रक्तस्राव होतो आहे, तर अशा वेळेला ते काहीतरी एखाद्या मोठ्या गोष्टीचं साईन असू शकतं. किंवा कधी कधी जसं मुक्कामार लागल्यावरती काळं निळं पडतं, असं देखील तुम्हाला काहीही ठेच न लागता कुठेतरी शरीराच्या भागामध्ये होत असेल. किंवा कधी कधी काही लोकांना रक्ताच्या उलट्या होतात, काहींना खोकताना त्यामधून रक्त पडतं, कफद्वारे रक्त पडतं, तर हे सुद्धा इग्नोर करू नका. हे सुद्धा कधी कधी वर्स असू शकतं. आता यामध्ये तुम्ही जर का हे बघत बसलात रक्त किती आहे, रक्ताचा कधी कधी कलर हा थोडासा डार्क असतो, खूप जास्त आपण म्हणूयात डार्क रेड किंवा ब्राउनिश कलरकडे जाणारा असतो. या सगळ्या गोष्टी असू शकतात. हे सगळं बघून पहिले तर घाबरायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही आणि शक्यतो घरगुती उपचार करणं अशा केसेसमध्ये टाळायचं. हे असं तुम्हाला काही आढळून आल्यास लगेचच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. शास्त्रज्ञांना अनेक केसेसचा पेशंटचा स्टडी करून काही साईन्स आणि सिम्पटम्स आढळून आले. हे होते ते काही कॉमन साईन्स आणि सिम्पटम्स ज्याच्याने तुम्ही कॅन्सर अर्ली स्टेजला डिटेक्ट करू शकता. ते तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. आता जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि तुम्हाला एखादं सिम्पटम असं वाटलं की मला हे आहे किंवा थोडीशी जरी मनात शंकेची पाल चुकली, तर
चुकून सुद्धा इग्नोर करू नका. लगेचच डॉक्टरांकडे जा. आपण शक्यतो इग्नोर करतो किंवा आपण अंगावर काढतो जेणेकरून होईल बरं, नॉर्मलच आहे असं म्हणून आपण ह्या गोष्टी सतत इग्नोर करत असतो. आणि फक्त कॅन्सरच्याच बाबतीत नाही, आजार कोणताही असू दे, शक्यतो इग्नॉरन्स हा वर्स्ट ठरू शकतो. सो इग्नोर गोष्टी करू नका आणि सतत तुमच्या शरीराला ऑब्झर्व करत राहा. सतत तुमच्या शरीराला बघत राहा की काही चेंजेस होत आहेत का, काही बदल जाणवत आहेत का. आणि शक्यतो कुठलेही सायन्स अँड सिम्पटम्स जाणवले तरी लगेच पॅनिक होऊ नका, घाबरू नका. आणि शक्यतो जर का तुम्ही रुटीन हेल्थ चेकअप करत असाल तर बेस्ट, कारण की दुर्दैवानं काही जरी निघालं तरी त्यावरती तुम्ही लवकरात लवकर उपचार करू शकतात आणि सुदैवानं काही निघालं नाही तर वेल अँड गुड. सो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी. Thank you so much and observe your body.